हॅलो सगळ्यांना, कसे आहात तुम्ही सगळे? आय होप तुम्ही सगळे मस्त आणि मजेतच असाल. तर हा आपला शेवटचा गावाकडचा ब्लॉग असणार आहे आणि आम्ही आलेलो आहोत शेतात. आज आहे गुरुवार, तर गुरुवारची वांगी तोडायची होती म्हणून सगळेच आम्ही शेतात आलेलो आहोत. आणि कन्हैया बघा इथे कसा कुत्र्यासोबत खेळत आहे. तर हा कुत्रा पाळलेला आहे शेतातला, तर त्याला काही करत नाही. त्याचं बघून ऋषी तसंच करण्याचा प्रयत्न करत होता. आणि तुम्ही माझे व्हिडिओ वेळात वेळ काढून बघितले त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. आणि इथे आई दादा वांगे तोडतायत. तर वांगे बरेच होते, सकाळी लवकरच उठून यावं लागतं उठल्याबरोबर वांगे तोडण्यासाठी शेतामध्ये. तर हे लवकर होतात. तर इथे मी काय करते, मोठी मोठी वांगी आणि किडलेली वांगी बाजूला काढते आणि बारीक तेवढी ठेवते. तर बसल्या बसल्या तेवढं काम मी करत होते आणि ऋषी इथे माझ्या बाजूला मस्त वळणावरती बसलेला होता. पळाला पळाला. आता वांगे वगैरे तोडून झालेले आहेत आणि आम्ही चाललेलो आहोत घराकडे. तर इथं कन्हैया जरा जास्तच मस्ती करत होता, ऋषी हसत होता त्यासाठी. आणि सुनील पण पाठीमागून वांग्याचा कॅरेट घेऊन येतोय आणि भाऊ बैलांना पाणी पाजवायला घेऊन जाते. ऊन खूप असल्यामुळे सगळे जनावर आता पाणी वगैरे त्यांना लवकरच पाजावं लागतं. आता शेतातली सगळी सकाळची कामं आवरलेली आहेत. तर बैलांना पाणी पाजवण्यासाठी भाऊ घेऊन चाललेला आहे आणि ते ऋषी पाठीमागे बैलांच्या उभा राहिलेला होता. मला वाटलं घाबरेल, पण तो काय घाबरला नाही. आणि सुनील पण दुसरे जनावर आहेत त्यांना पाणी पाजवणार आहे. गाई म्हशी वासरं हे घेऊन चाललेत बैल पाणी पाजायला. इथे हौद आहे तिथे. आज आहे शुक्रवार आणि शुक्रवारचा ब्लॉग आहे हा. तर इथे बघा हे नागिलीचं झाड आहे, जे विड्याची पानं असतात ना खाण्यासाठी वापरतात. तर ती वेल आहे ही. तर ती वेल लावलेली आईने कुंडीमध्ये. मी आजपर्यंत कधी बघितलेली नव्हती, आपल्या इकडे असते की नसते, पण आईने कुठून तरी आणून ती लावली. तर ती छान आलेली आहे मस्तपैकी. आणि बघा इथं पाणी देत आहेत. आता जे रान रिकामं झालेलं होतं त्याच्यात परत माळवं केलेलं आहे आणि आभाळ पण आलेले आहे, तरी देखील पाणी देत आहेत. कारण एवढं ऊन आहे की लगेच सुकून जातं. आणि शुक्रवार असल्यामुळे आज घालायच्या होत्या आम्हाला सवासणी, ज्या की माझ्याच राहिलेल्या होत्या माहेरातल्या सवासणी. तर त्या सुवासणी घालण्याची तयारी चालू होती. भात वगैरे चुलीवरती टाकलेला होता आणि नंतर सगळं जेवण वगैरे झाल्याच्या नंतर इकडे आसराची पूजा करण्यासाठी आलेलो आहोत आम्ही. तर इथे मी आसराची पूजा करते आणि ऋषी खेळतोय पाणी. आणि इथे आम्ही सगळेच आलेलो आहोत पाया पडायला. गावातली आत्या ती पण आलेली आहे, आज सवासणी आहेत तर. आणि इथे बघा काना मला कशी आठवण करून देतो, डोक्यावरती पदर नाही येते. काना खूप हुशार आहे. आत्या पदर घेऊन डोक्यावर बाई हो की घरी. बघते पुष्ट पण त्याच्यात टाकायला गेलंच नाही. सांडायला त्याच्यात. बाबा काय करू का ते आता? आता दिवे फेटू का? दिवे नाही फेटायचे. वटी भरू. वटी भरा तिथे पाणी. काना कुठून पळायला गं हे पोरगं? आणि मी इथे आत्याला विचारू पूजा करत होते. आता काय करू काय नाही मला पण काही समजत नव्हतं. आणि नंतर कन्हैया पळाला, कुल्फी आली होती. तर कुल्फीचा गाडा आला म्हणून कन्हैया इथून उडी मारून पळाला आणि इथे परत आला तो कुल्फी वगैरे खाऊन झाल्याच्या नंतर. आणि इथे परत दोघांची भांडणं चालू झाली. यांची छोट्या छोट्या कारणावरून भांडणं होतात. तर नारळ फोडण्यासाठी पण दोघांची भांडणं चालू होते. तर इथं नारळ फोडण्यासाठी दिलं रुद्रला आणि परत आम्हाला मुंजाच्या पाया पडायला जायचं होतं, ते त्याला दिलं कन्हैयाला. आणि इथे मुंजाजवळ पाया पडायला आलेलो आहोत आम्ही पूजा करण्यासाठी. पण इथे ऋषी काही खाली थांबतच नव्हता, ऊन होतं तर इथे आत्याने पूजा केली आणि मी कन्हेरीच्या झाडाखाली उभा राहिलेली आहे. तर ऋषी कसे पानं खातोय बघा कन्हेरीचे. आणि पूजा वगैरे करून झाली, आम्ही घरी गेलोत आणि सुवासनी जेवू घातल्या. सुवासनी तर मळ्यातल्याच होत्या, 7 सुवासनी. आणि आज खूप जागेवरच्या सुवासनी होत्या, तर आम्ही पण सुवासनीत जेवून आलेलो होतो आणि नंतर संध्याकाळी बसलो मस्तपैकी. इथे वहिनी दळण निसतायत, बाई बाबा मी आई आणि ऋषी बाहेरून खेळतोय. तर आम्ही सगळेच बसलो होतो. आज आपला संपलेला आहे माहेरातला मुक्काम आणि जायचं आहे मुंबईला. तर आम्ही सकाळी 5 वाजताच घरातून निघालो. उन्हाळ्याचे दिवस असल्यामुळे उजेड खूप दिसत होता
आणि शेलू स्टेशनवरून आमची ट्रेन होती 7 वाजता. तर ट्रेन आली आमची आणि ट्रेन पूर्ण खाली होती. असं वाटलं गर्दी वगैरे असते काय परेशानी होईल, पण परेशानी नव्हती. पूर्ण ट्रेन खालीच होती. पण हे मात्र उभेच होते. यांना लोकल ट्रेनची सवय लागलेली आहे उभं राहण्याची, तर हे उभेच असतात. आणि रुद्र बघत होता त्याची स्मार्ट वॉच, तर त्याच्यामध्ये तो बघत होता, त्याचं काही लक्ष नव्हतं. तर नंतर मी त्याला बोलल्याच्या नंतर त्याने माझ्याकडं लक्ष दिलं. आणि गावाकडचे व्हिडिओ आता संपले. आणि तुम्ही माझे व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचे खूप 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 धन्यवाद.